अमित आणि माझी मैत्री तशी खूप जुनी. शाळेच्या बाकावरून सुरू झालेला आमचा प्रवास कॉलेज संपल्यानंतरही तसाच टिकून होता. अमित हा तसा मनाने खूप चांगला माणूस, पण त्याच्या आयुष्याला एक वाईट ग्रहण लागलं होतं. ते म्हणजे दारूचं व्यसन. सुरुवातीला कधीतरी मित्रांच्या संगतीत किंवा विकेंडला पिणारा अमित हळूहळू या व्यसनाच्या इतका अधीन गेला की त्याला स्वतःचं आणि स्वतःच्या घराचं भान उरलं नाही. त्याचं लग्न झालं तेव्हा आम्ही सगळ्या मित्रांना वाटलं होतं की आता तरी त्याच्या आयुष्याला एक शिस्त येईल. त्याच्या आयुष्यात नेहा आली. नेहा अत्यंत देखणी, हुशार, तितकी समंजस मुलगी. तिचे ते मोठे साधे डोळे, चेहऱ्यावरचा शांत भाव आणि कोणाशीही हसून बोलण्याची ती सवय कोणालाही पहिल्याच भेटीत मोहिनी घालेल अशी होती. पण म्हणतात ना, नशिबाचा खेळ अगाध असतात. एवढी सुंदर आणि मनमिळावू बायको मिळालेली असतानाही अमितला त्याची ती न कदर होती ना किंमत. दिवसेंदिवस अमितचं पिणं वाढतच चाललं होतं. दारूच्या नशेत रोज रात्री घरी जाणं आणि तो कसले ना कसले वाद घालायचा. नेहाने आता त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. तिने खूप सोसलं, रोज रात्री तिच्या शिव्या ऐकल्या, पण घराची इब्रत वेशीवर टांगायला ती तयार नव्हती. रोज रात्री अमितच्या त्या त्रासामुळे ती नीट झोपूही शकत नसे. कित्येकदा रात्र ती अंधारात तशी जागून काढायची, अश्रू ढाळायची. मला या सगळ्याची थोडीफार कल्पना होती, पण दुसऱ्याच्या संसारात उगाच ढवळाढवळ नको म्हणून मी नेहमी शांत असणं पसंत करायचो. पण मला आतून नेहाबद्दल खूप वाईट वाटायचं. त्या रात्री साधारण 10ची वेळ झाली होती. मी घरात बसून काही काम करत होतो. अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर अमितच्या नेहमीचा हॉटेल बारच्या मॅनेजरचा कॉल होता. मी फोन उचलला. हॅलो सुजित भाऊ, मी बारमधून बोलतोय. जरा घाईघाईने या इथे. अमित साहेब खूप जास्त प्यायलेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभंही राहता येत नाहीये. बिल करून त्यांना घेऊन जा. समोर आवाज झाला. मी एक सुस्कारा सोडला. हे काही माझ्यासाठी नवीन नव्हतं. मी लगेच गाडीची चावी घेतली आणि बारच्या दिशेने निघालो. तिथे पोहोचलं तर अमित टेबलावर डोकं ठेवून पडला होता, पूर्णपणे बेधुंद. मी त्याला कसाबसा उचलून खांद्याला हात देऊन गाडीपर्यंत आणलं आणि मागच्या सीटवर झोपवलं. आणि गाडी अमितच्या घराच्या दिशेने पळवताना माझ्या डोक्यात अनेक विचार येत होते. आज पुन्हा नेहा या अवस्थेत त्याला बघेल. आज पुन्हा तिच्या नशिबी तीच काळी रात्र येईल. विचार करता करता गाडी अमितच्या घरापुढे थांबली. मी अमितला दोन्ही हातांनी सावरून धरलं आणि घराची घंटी वाजवली. काही सेकंदातच दार उघडलं गेलं. दारात नेहा उभा होती. तिचे केस थोडे विस्कटलेले होते. डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळं आली होती आणि चेहऱ्यावर एक प्रचंड थकवा दिसत होता. मला समोर पाहून ती थोडी सावरली, पण तिच्या नजरेत तोच नेहमीचा संकोच आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. सुजित, तू? यावेळेस तिचा आवाज खूप मंद आणि थकलेला वाटत होता. हो नेहा. अमित बारमध्ये खूप जास्त पेला होता. चालताही येत नव्हतं त्याला, म्हणून मी सोडायला आलो. मी अमितला सावरत आत घेऊन गेलो. आम्ही दोघं मिळून अमितला आतल्या बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि बेडवर झोपवलं. अमित नशेमध्ये काहीतरी अस्पष्ट पुटपुटत होता. मी त्याचे शूज काढले आणि त्याला नीट पांघरून घातलं. काही वेळातच त्याचा घोरण्याचा आवाज येऊ लागला. काम झाल्यावर मी बेडरूमच्या बाहेर आलो. नेहा हॉलमध्ये सोफ्याजवळ शांत उभी होती. तिने तिचे दोन्ही हात छातीशी बांधले होते आणि ती जमिनीकडे पाहत होती. त्या शांततेत तिचं एकटेपण स्पष्ट जाणवत होतं. नेहा, तू ठीक आहेस ना? मी तिच्याजवळ जात अत्यंत हळुवारपणे विचारलं. माझ्या या साध्याशा प्रश्नाने जणू तिच्या आत दबलेल्या भावनांचा बांध फुटलाच. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात साचलेले अश्रू तिच्या गालावरून घळघळा वाहू लागले. मी काहीच बोलू शकत नव्हती. फक्त तिचे ओठ थरथरत होते. एवढ्या सुंदर आणि निष्पाप मुलीची ही अवस्था पाहून माझं मन हेकलावले. मी शांत उभा राहू शकलो नाही. मी पाऊल पुढे टाकलं आणि तिच्या अगदी जवळ गेलो. ती काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे रडत राहिली. तिच्या डोळ्यातून घळघळा वाहणारे ते अश्रू फक्त दुःखाचे नव्हते, तर वर्षानुवर्षे साचलेले एकेकापणाचे आणि त्रासाचे होते. मला काय करावे हे काही क्षण सुचेना. माझ्यासमोर उभी असलेली नेहा ही फक्त माझ्या मित्राची बायको नव्हती, तर एक अशी स्त्री होती जिला फक्त थोड्याशा सहानुभूतीची आधाराची गरज होती. मी हळूच पाऊल पुढे टाकले आणि तिच्याजवळ गेलो. अत्यंत नाजूकपणे मी माझा हात तिच्या खांद्यावर ठेवला. नेहा, स्वतःला सावर. असा स्वतःला त्रास देऊन काय मिळणार सांग? माझा आवाज खूप मऊ आणि आश्वासक होता. माझ्या स्पर्शाने ती थोडी हादरली, पण लगेच तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओल्या, लाल झालेल्या डोळ्यांमध्ये मला एक प्रकारची आतंक, वेदना आणि आश्रय शोधणारी नजर दिसली. ती नजर थेट माझ्या हृदयाला भेटली. सुजित, मी पूर्ण थकले रे आता. रोज रात्री हेच नाट्य, रोज नवी भीती. मला एका रात्रीची शांत झोपही हा माणूस देऊ शकत नाहीये. मी असं काय पाप केलंय माहीत नाही, ती हुंदके देत तुटत तुटत आवाजात म्हणाली. तिचा तो थरथरणारा आवाज ऐकून
माझं मन रवले. मी तिला हात धरला आणि तिला हळू शेजारच्या सोफ्यावर बसवले. किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी पाण्याचा ग्लास आणला. मी तिच्या हातात ग्लास दिला, पण तिचे हात इतके थरथरत होते की तिच्याने पाणी पिणेही कठीण झाले होते. मी लगेचच ग्लास तिच्या हातातून घेतला आणि सोफ्या शेजारी लहान टिपॉयवर ठेवला. मग मी सोफ्यावर तिच्याशी बसलो आणि तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले. माझे दोन्ही हात तिच्या हातांवर घट्ट पकडून मी तिला मायाची ऊब देण्याचा प्रयत्न केला. नेहा, माझ्याकडे बघ, मी आहे ना इथे. तू अजिबात एकटी नाहीस, मी अत्यंत प्रेमाने आणि काळजीने म्हणालो. तिने तिचे ओले डोळे माझ्या नजरेला भिडवले. त्या क्षणी आमच्यात एक वेगळाच अव्यक्त संवाद घडला. शब्दांची गरज उरलीच नव्हती. माझ्या स्पर्शातील ऊब, काळजी आणि सन्मान तिला स्पष्ट जाणवत होता. नकळतपणे ती थोडी माझ्याजवळ सरकली. तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि एक दीर्घ श्वास घेतला. माझे हृदय एका क्षणासाठी वेगाने धडधडू लागले. नेहाचा तो मऊ स्पर्श, तिच्या केसांचा हलकासा सुवास आणि तिचे इतक्या विश्वासाने माझ्याजवळ असणे माझ्या मनात एक वेगळी संवेदनशील भावना निर्माण करत होतं. पण त्या क्षणी माझ्या मनात तिच्याबद्दल कुठलीही वाईट किंवा वासनादार कल्पना नव्हती. मला फक्त एवढंच वाटत होतं की या क्षणी तिला माझी गरज आहे. मी माझा एक हात तिच्या पाठीवर हळूवाने फिरवू लागलो. जणू काय मी तिला सांगत होतो की घाबरू नकोस, मी आहे इथे. तिने मनापासून श्वास सोडला. जणू कित्येक महिन्यानंतर तिला असा सुरक्षित आणि शांततामय आधार मिळाला होता. सुजित, तू खूप चांगला आहेस रे. अमितने कधीच माझा असा माणूस असून म्हणून विचार नाही केला. त्याला फक्त स्वतःची दारू आणि स्वतःचा राग दिसतो. ती अगदी जवळून मान वर करून माझ्याकडे पाहत म्हणाली. त्या क्षणी आमचे चेहरे खूप जवळ आले होते. तिचे गुलाबी ओठ हलकेच थरथरत होते आणि तिच्या डोळ्यातील भाव मला पूर्णपणे मंत्रमुग्ध करत होते. मी हळूच माझा हात पुढे केला आणि तिच्या गालावर साचलेले अश्रू माझ्या अंगठ्याने पुसले. माझा हा नाजूक स्पर्श जाणवताच तिचे डोळे मिटून गेले आणि माझ्या हाताचा तो अवघा स्पर्श शांतपणे अनुभवू लागली. हॉलमधील घड्याळाचा टिकटिक आवाज आणि आमचे मंद श्वासोच्छ्वास याशिवाय तिथे दुसरं काहीच नव्हतं. अंधाऱ्या रात्रीत एक दुःखी मन आणि त्याला सावरणारा एक आधार एका नाजूक आणि भावूक बंधात गुंफले जात होते. सोफ्यावर ती माझ्या इतक्या जवळ बसली होती की मला तिच्या श्वासांची गतीही स्पष्ट जाणवत होती. त्या अंधाऱ्या खोलीत घड्याळाच्या काट्यांचा टिकटिक आवाजाशिवाय फक्त आमचा मंद श्वासोच्छ्वास होता. कित्येक वर्षापासून आत साचून राहिलेले दुःख बाहेर आल्यामुळे नेहाचे मन आता थोडे हलके झाले होते. पण त्याचवेळी माझ्या या उबदार आणि आश्वासक स्पर्शाने तिच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण केला होता. आम्ही खूप वेळ तसेच बसून राहिलो. मी तिच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत तिला शांत करत होतो. सुजित, तिने मंद आवाजात मला हाक मारली. तिचा आवाज इतका नाजूक वाटत होता की जणू काही एखादी काच तुटायला आली आहे. बोल ना नेहा, मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. तुला माहीत आहे, लग्न झाल्यापासून मी कधीही शांतपणे झोपू शकले नाही. रोज रात्री दारू पिऊन यायचा, ओरडायचा, घरातही वस्तू फेकायचा. मला वाटायचं माझं आयुष्य असं संपणार. पण आज आज कित्येक महिन्यानंतर मला इतकं सुरक्षित आणि शांत वाटतं, फक्त तुझ्यामुळे. ती माझी हात घट्ट धरत म्हणाली. तिचे हे शब्द थेट माझ्या काळजाला भिडले. एका स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या घरात जे सुरक्षिततेचे वातावरण मिळायला हवं होतं ते तिला माझ्या सहवासात मिळत होतं. नेहा, तू खूप सोसलंय गं. पण आता स्वतःला दोष देणं सोडून दे. तू एक खूप सुंदर आणि मनमिळावू मुलगी आहेस. तुला या दुःखात पाहणं मलाही सोसत नाही. मी तिच्या गालाला हलकासा स्पर्श करत म्हणालो. माझ्या या वाक्यावरती थोडी लाजली. तिच्या चेहऱ्यावर एक छोटीशी पण अत्यंत सुंदर हास्याची रेषा उमटली. तिच्या डोळ्यात साचलेले अश्रू अजूनही वाळले नव्हते. पण त्या अश्रूंच्या मागे आता एक वेगळीच चमक दिसत होती. आकर्षणाची आणि ओढीची चमक. बोलता बोलता नेहाच्या डोळ्यांवर शांततेची आणि थकव्याची पेंग येऊ लागली. शरीराचा आणि मनाचा सगळा ताण हळूहळू हलका होत होता. कित्येक दिवसांची थकलेली ती जिवंत काया आता विश्वासाच्या आधारावर विसावू लागली होती. सुजित, मला खूप झोप येते, पण बेडरूममध्ये जायची भीती वाटते. ती अगदी डोळे मिटत उघडत म्हणाली. तू इथेच झोप नेहा. सोफ्यावर सोयीस्कर वाटत नसेल तर मी उशी देतो. तू शांत झोप, मी इथेच बसून आहे. मी तिला आश्वासक स्वरात सांगितले. तिने काही उत्तर दिले नाही. तिने सोफ्यावर आपले पाय थोडे वर केले आणि हळूच तिचे डोके माझ्या मांडीवर ठेवले. तिची ही कृती इतकी सहज आणि नैसर्गिक होती की मला क्षणासाठी धक्काच बसला. पण लगेच मला जाणवले की ती पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवून ही शांतता शोधत आहे. मी हलकेच माझे बोट तिच्या लांब मऊ केसांमधून फिरवू लागलो. माझ्या हळुवार स्पर्शाने तिचा थकवा पूर्णपणे घालवला. तिने तिचे डोळे मिटून घेतले आणि तिच्या चेहऱ्यावर एक अथांग शांतता पसरली. काही मिनिटातच तिचा श्वासोच्छ्वास संथ झाला आणि ती गाढ झोपी गेली. तिच्या सुंदर निष्पाप चेहऱ्याकडे पाहताना माझ्या मनात विचारांचे एक हौर माजले होते. एकीकडे माझा लहानपणीचा मित्र अमित होता, ज्याने स्वतःच्या हाताचा स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला होता. तर दुसरीकडे ही नाजूक मुलगी होती
जिला प्रेमाची आणि आदराची प्रचंड भुकेली नजर दिसत होती. माझ्या मनात तिच्याबद्दलची सहानुभूती आता हळूहळू एका आदरयुक्त प्रेमात आणि भावनिक आकर्षणात बदलली चालली होती. तिची शांत झोप मोडू नये म्हणून मी पूर्ण रात्र हललोही नाही. तिचे मऊ केस माझ्या बोटांतून फिरवत मी फक्त तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहत राहिलो. पहाटेचे 4 वाजत आले होते. बाहेर अंधार हळूहळू कमी होत होता. अमित अजूनही बेडरूममध्ये दारूच्या नशेत घोरत पडला होता. पण बाहेरच्या या हॉलमध्ये 2 एकाकी आणि हळव्या मनामध्ये प्रेमाचा एक रेशमी बंध हळुवारपणे विणला जात होता. सकाळचे हळूहळू 6 वाजत आले होते. खिडकीच्या पडद्यांमधून बाहेरचा मंद कोवळा प्रकाश हॉलमध्ये पसरू लागला होता. पक्ष्यांच्या किलबिलाटाचा सुरू झाला होता आणि संपूर्ण शहर आता एका नव्या दिवसाच्या स्वागतासाठी सज्ज होतं. नेहाच्या डोळ्यांवर पेंग आता हळूहळू दूर होत होती. तिने सावकाश डोळे उघडले. प्रकाशाच्या पहिल्या किरणांमध्ये तिला जाणीव झाली की ती सोफ्यावर माझ्या मांडीवर डोके ठेवून इतका वेळ गाढ झोपली होती. तिने क्षणात उठून बसण्याचा प्रयत्न केला. तिच्या चेहऱ्यावर एकदम आश्चर्याचे आणि लाजेचे भाव उमटले. तिच्या गालांवर एक सुरेख गुलाबी आणि लाली पसरली होती. विस्कटलेले केस सावरत ती थोडी संकोचून माझ्याकडे पाहू लागली. "अरे सुजित, मी मी तुझ्यावरच डोके ठेवून झोपी गेले," ती सावरत थोड्या बावरा होऊन हो म्हणाली. "माझ्यामुळे तुला रात्रभर किती त्रास झाला असेल ना. तुझे पाय नक्कीच सुन्न झाले असतील. मला खरोखरच वाईट वाटतंय." मी हलकेच हसलो आणि सोफ्यावरून थोडा सावरून बसलो. मी तिच्या दोन्ही हातांना माझ्या हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, "अजिबात नाही नेहा. त्रास कसला? उलट कित्येक दिवसानंतर तुला इतक्या शांतपणे निर्धार झोपलेलं पाहून माझ्या मनाला जो आनंद मिळालाय तो मी शब्दात सांगू शकत नाही. आज मला समजलं की तुला एका आधाराची किती गरज होती." माझे हे शब्द ऐकून नेहाच्या डोळ्यातील संकोच विरघळून गेला. तिच्या नजरेत आता काल रात्रीसारखा अथांग अंधार किंवा दुःख नव्हतं. तिथे होतं फक्त एक प्रचंड आदर, आपुलकी आणि माझ्याबद्दलची एक हळुवार प्रेमाची भावना. तिने एक क्षणही न घालवता पुढे होऊन मला एक घट्ट मिठी मारली. ती मिठी केवळ कृतज्ञतेची किंवा आभाराची नव्हती. त्या मिठीत 2 दुरावलेल्या एकाकी जीवांच्या एकमेकांकडे ओढले जाणारे स्पष्ट जाणवत होते. मीही माझे दोन्ही हात तिच्या पाठीभोवती वेढले आणि तिला माझ्या बाहुपाशात घट्ट पकडले. तिच्या शरीराची ती उबदार स्पर्श संवेदना मला एक वेगळाच अथांग शांततेचा अनुभव देऊन गेली. आम्ही काही मिनिटे तसेच एकमेकांच्या मिठीत शांत उभे राहिलो. "सुजित," तिने माझ्या गळ्यात हात टाकून चेहरा थोडा वर करत विचारले, "तू रोज माझ्या आयुष्यात असंच राहशील ना? मला या अंधारातून आणि या रोजच्या त्रासातून बाहेर काढशील ना?" तिचा तो आकांताने भरलेला पण विश्वासाने विचारलेला प्रश्न ऐकून माझे मन पूर्णपणे पागळले. मी माझा हात तिच्या मऊ गालावर ठेवला आणि तिच्या कपाळावर एक अत्यंत हळुवार प्रेमाचा स्पर्श केला. "नेहा, मी तुला वचन देतो. मी नेहमी तुझ्यासोबत राहीन. तुला आयुष्यात कधीही एकटं पडू देणार नाही. तुला जो सन्मान आणि प्रेम मिळायला हवं ते मी तुला नक्की देईन." मी अत्यंत गंभीर आणि प्रामाणिक स्वरात सांगितले. आमचे चेहरे खूप जवळ आले होते. दोघांचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. एका अत्यंत भावूक, हळुवार क्षणात आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो. ते क्षण कुठल्याही वासनेचे नव्हते, तर 2 मनांच्या खऱ्याखुऱ्या मिलनाची आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात होती. बेडरूममध्ये अमित अजूनही बेधुंद अवस्थेत झोपलेला होता. त्याला कदाचित कळणार नव्हतं की त्याने दारूच्या नशेत स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान रत्न गमावले होते. पण नेहाच्या आयुष्यात मात्र दुःखाची ती काळी रात्र संपून माझ्या रूपाने प्रेमाची आणि आदराची एक नवी सुंदर पहाट उगवली होती.